आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण पाहतोय लंबोदर चषक यांच्या माध्यमातून तसेच ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सन्मानित करण्यात येत आहे। यश वैती अतिशय बहरदार खेळ आणि पुढील मॅच साठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। चला निर्मळ सम्राट थोडीशी घाई करा। सलामीवर बॅटर यश आपण त्वरित मैदानात हे विनंती असेल। अतिशय बहरदार खेळ आणि त्या बळावर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मिस्टर यंग टॅलेंट यश वैती। डुवाडाईचा सामना आपण पाहतोय। एकीकडे टीम साहेब आहे तर दुसरीकडे निर्मळ सम्राट एनसीसीचा संघ आपण पाहतोय। सुपर 8 मध्ये जाण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला संघ ग्रुप ए मधून अष्टविनायक विरार, त्यानंतर तेजस 11 चा संघ आपण पाहिलं। ग्रुप बी मध्ये ज्या ठिकाणी पहिला संघ साई श्रद्धा नाळासोपारा आणि त्यानंतर डीसीसी नवापूरचा संघ पाहिला। ग्रुप सी मध्ये रेहांत दुर्गेश 11 अर्णाला आणि त्यानंतर टीम प्लेयर्स। ग्रुप डी आजच्या दिवसामध्ये आपण दुपारच्या सत्रात खरं तर आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आणि ग्रुप डी मधून पहिला संघ टीम जेकेसीसी अर्णाला जुना कोलेवाडा क्रिकेट क्लब आणि ह्यातून जो संघ आता विजयी ठरणार तो मात्र टॉप 8 च्या दिशेने दाखल होणार। त्यासाठी ही लढत खरं तर पराकोटीची असणार आहे। यासाठी प्रयत्न देखील त्या प्रकारचा असेल। रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। लेट्स प्लेचा इशारा, सामन्याला सुरुवात। गोलंदाजी मार्कवर सागर देसले। पहिला चेंडू जातोय रोहित गोवळकर, गोल्डन डकचा शिकार। बॅक टू द डगआउट। यस धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज गिरीश यादव येतोय। दुसरीकडे द मॅजिकल फिंगर अर्थातच सागर देसले। लंबोदर चषक आपण पाहायला गेलं तर तितकंच एक खेळ चांगला राहिलाय। बॅक टू बॅक आपण पाहायला गेलं तर 2 वर्ष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तोच मॅजिकल फिंगर आपण पाहतोय। सागर देसले दुसरीकडे आहे। पुन्हा एकदा टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आज आपण पाहायला गेलं तर अनेक वर्ष सागर देसले सारखा खेळाडू एका भल्या मोठ्या जुन्या जाणत्या संघामध्ये आज आपली स्वतःची ओळख काय आहे आणि आपली जागा काय आहे तो ओळख निर्माण करून देण्याचं काम करतो। दुसरीकडे यश वैती पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर। संथ गतीने सुरुवात आहे। 2 संघ तुल्यबळ आहेत। अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत भिडत पाहायला मिळेल। परंतु यावेळेला कलात्मकतेने भरलेला फटका जातोय सीमारेखावर 4 धावांसाठी। पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा। पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा। आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर। यस नक्कीच विशुदादा गायकवाड यांचा लंबोदर चषक पर्व 8वा एका भव्य दिव्य एक लोकप्रिय अशी महास्पर्धा रणसंग्राम महासंग्राम क्रिकेटचा नाळासोपारा नगरीमध्ये आपण पाहतोय। काय थाट आहे या स्पर्धेचा। अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन अगदी वर्षभर ज्या स्पर्धेची वाट आतुरतेने पाहिली जाते
ती स्पर्धा आपण पाहतो. आजचा अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, शेवटचा दिवस. आणि खरं तर आज सुपर संडे म्हटलं तर एक संपूर्णतः भारत वर्षासाठी एक आज क्रिकेटमय दिवस आपण पाहतोय. आज वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण लंबोदर चषक पाहतोय. दुसरीकडे पाहायला गेलं तर आज संपूर्णतः भारत वर्षाची नजर खरं तर आज चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच त्या सामन्याकडे देखील लागले. त्याचं देखील आम्ही अपडेट नक्कीच पोचू. परंतु पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक 8 धावा धावफलकावर. दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम. जो तो करतोय त्याला सलाम. नक्कीच जो तो करो त्याला सलाम. खऱ्या अर्थानं त्या प्रकारचे एक गोड असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्यानं ज्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपण पाहतोय असा विशुदादा गायकवाड यांचा तो लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील ग्रुप डी मधील ती डुवाडाई लढत आपण पाहतोय. एकीकडे साहेब आहे विपक्ष निर्मळ सम्राट एनसीसीचा संघ आपण पाहतोय. ह्या स्पर्धेसाठी तितकंच एक भरघोस योगदान आपण पाहायला गेलं तर गायत्री वागचोडे मॅडम असतील, सचिनजी वागचोडे साहेब असतील. त्यानंतर कालच्या दिवसात खऱ्या अर्थानं मान्यवरांचे शुभ हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. लंबोदर म्हटलं तर सध्याच्या घडीला एक मोठा ब्रँड आहे. मग त्यामध्ये आपण पाहतो विशुदादा त्यांचं लालबाग असेल, नाळासोपारा, विलेपार्ले, ठाणे अनेक ठिकाणी त्या लंबोदर क्रिएशनच्या ब्रँचेस आपण पाहतो. आणि हे सर्व काही एक मोठा ब्रँड, एक चांगलं असं गोड व्यक्तिमत्व अर्थातच विशालजी गायकवाड साहेब. यावेळेला हानाचा कॉल, यावेळेला काय घडतंय? सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 9 धावा धावफलकावर आहेत. गिरीश यादव या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. पाचच्या मॅच मध्ये त्या प्रकारचा एक बहरदार खेळ आहे. दुसरीकडे ज्याच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ची जर्सी तो यश आहे. बाबू गोलंदाजी मार्कवर या वेळेला काय रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली प्रॉपर कनेक्ट जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड. येस धन्यवाद. क्षेत्रक्षणामध्ये थोडस कौस्तुभ चेंजेस केले जातात. गिरीश यादव ज्या प्रकारे लहरामध्ये आहे, एका 360 अँगल मध्ये खेळणारा हा खेळाडू आणि त्या प्रकारचा आतापर्यंत बहरदार खेळ आहे. पुन्हा एकदा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट फेकी, थोडासा फंबल, सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. यश वैती सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जातोय. यश स्वतःला म्हणतोय कि माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. वसई तालुक्यातील एक जुना जाणता संघ, ज्या संघाने आज सातत्याने 20 ते 25 वर्ष झाले आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली. त्या संघाच्या विरोधामध्ये एकीकडे यश आहे, दुसरीकडे गिरीश आहे. आणि आता मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे 2 खेळाडू त्या प्रकारे लढत असताना एक संकटमोची खेळ करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिवर्स 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 जातोय. ऋषीदादा येतोय परंतु चेंडूला वेग होता. पुन्हा एकदा सीमारेखा बार स्विच इट सक्सेसफुली. टाकवडीचे काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या हिट बॉल असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. ओ शफल क्रॉस झाले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही.
निर्धाव चेंडू डॉट बॉल येतो पहा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा वेगाने सुरुवात झाली. पॉवर प्ले षटकामध्ये तब्बल मृदुल 11 धावा आल्यात. 2 स्विच हिट रिव्हर्स सेट आपण पाहिले आणि ते सक्सेसफुल होत असताना गिरीश यादवच्या बॅट मधून पहिलं षटक कौस्तुभ जे आपण पाहायला गेलं तर संथ गतीने सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा कुठल्या गेल्या. गिरीश यादव, यश वैती, खऱ्या अर्थानं रोनित गोवाळकर गण्या गोल्डन डकचा शिकार बनला आणि त्यानंतर 2 खेळाडूंनी आतापर्यंत संयमी खेळी, जिम्मेदारीची खेळी हे सर्व काही मैदानामध्ये दर्शवलं. ऑनसेटच्या दिशेने पुन्हा एकदा बॅटल स्वीप करण्याचा नक्कीच प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दुसरीकडून प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 2 पूर्णांक आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ धावफलकावर 20 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आता एक्सलेट करणं गरजेचं आहे. दुसरीकडून सायबा म्हटलं तर एक मोठी स्टार कास्ट सर्कलची स्पर्धा सातत्यानं आपण पाहतोय. प्रदोष बैकर सारखा खेळाडू असेल, मुजम्मिल सारखा खेळाडू असेल, नेहमीच एक प्रभावित खेळ म्हणजे VPLच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. ऋषीदादा देसाई सारखा खेळाडू असेल, परंतु त्या प्रकारे यावेळेला एक्सलेट करत असताना गाडी यावेळेला टॉप गिअर मध्ये ही नक्कीच चालते. समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः अडवला. फेकी झाले. ओ फेकी झाले. फेकीले आले उत्तर आणि गिरीशला आता मैदान सोडावं लागलाय. अजून एका विकेटचं बदल गॉन. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की हो लड़की. धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थानं सायबा संघ जो विकेट यावेळेला एक पाहत होता, संपूर्णतः डगआउट एक आशाभूत नजरेनं पाहत होता, तो विकेट तो ब्रेक थ्रू यावेळेला नक्कीच येतोय. धावफलकावर 25. आणि निकम सरांचा एक लाऊड कॉल. अर्थातच यावेळेला काय पुन्हा एकदा प्रदोष वैती गोल्डन डकचा शिकार बॅक टू द डगआउट येतोय तसा यावेळेला परताळतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 3 षटकांचा खेळ, धावफलकांना पुन्हा एकदा मोठा कमबॅक करून दिलाय. प्रदोष बैकर ज्यासाठी जाणला जातोय तो मिस्टर प्रदोष बैकर परफेक्ट. या ठिकाणी त्या टायमाला येऊन त्या धावा रोखवण्यामध्ये यश मिळतंय. 18 चेंडूंचा खेळ, 25 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. कब तक जवानी छुपाओगी रानी, अरे कब तक जवानी छुपाओगी रानी, कवारों को कितना सताओगी रानी, कभी तक किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. यस धन्यवाद डीजे. 25 धावा ह्या धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा एकदा परिवर्तन केलं जात आहे. ऋषीदादा देसाई खऱ्या अर्थानं ह्या वेळेला माहिती आहे थोडीशी अगोदरच्या मॅच मध्ये चुकी झाली होती आणि ती चुकी भरपाई करण्यासाठी यावेळेला मुजम्मिल खान, दोन्ही यंगस्टर एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकीकडे यश वैते, दुसरीकडे मुज्जू आहे. पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जात आहे. असं म्हटलं जातं ना, सिंह ज्या जागी बसतो त्याच जागी सिंहासन तयार होते. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या नादी कधीच लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा, म्हणजे ज्या जागी बसाल त्या जागी सिंहासन तयार होईल. कारण जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. सिंगल धाव धावफलकामध्ये 26 आतापर्यंत धावफलकावर. आता येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरीकडे चारू दत्त पाटील आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. त्या क्षमतेला खेळ दर्शवणं एक निर्मळ सम्राटचा संघ एक त्या आशाभूत नजरेनं आज किती धावांचा मजल असेल ती येणारी ती काळ वेळ नक्कीच कौस्तुभ जे दर्शवेल.
हा नक्कीच मृदुल आणि चांगला उल्लेख तू सुद्धा केला होता. पहा आता येणारे 4 चेंडू बाकी आहेत, 27 धावा. इकडून निर्मल सम्राटचा संघ किमान 35-33 किती धावांपर्यंत पाहतोय येणारे कालवेळ सांगणार आहे, परंतु क्षेत्ररक्षकमध्ये थोडासा बदल करत असताना 5 शेवटचं नाही अंतिम षटक मार्गस्थ आहे. याच्या कॅप्टनने ती जबाबदारी या अंतिम षटकामध्ये उचलली गेली. पुन्हा एकदा सज्ज होतो कॅप्टन समोर, कॅप्टन समोर डाऊन कर. ओ आता ही चुकी कोणाची? ओ इकडे सुद्धा हिट नाही झाला. हा इतका फटका वेगाने एक्झिक्यूट केला ते चारुदत्त पाटीलला सुद्धा खाली पडावं लागलं होतं. इतका वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता मृदुल. सिंगल आली गेले. हा डाऊन टू ग्राउंड फटका एक्झिक्यूट होत असताना काय त्या येणार 3 धावा, या 3 धावा आहेत की धाव फलक थांबलंय ते येणारे कालवेळ सांगणारे, परंतु आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती. नक्कीच चांगला फटका होता, परंतु लक फॅक्टरचा देखील साथ म्हणावा लागेल. सायबा संघाच्या बाजूने चारू दत्त आहे, सागर देसले कॉम्बिनेशन फील्ड सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड यश वैती. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, धावफलक आतापर्यंत 29. एखादा चौकार, येणाऱ्या 4 ते 5 धावा, नक्कीच पुन्हा एकदा मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. ह्या वेळेला काय पंच आमच्या दिशेने वळतायत. अर्थातच कौस्तुभजी आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतो ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक फेकी झाले. ओ येस फिंगर गन बाजूने एका विकेटचं बदल. यशला सुद्धा मैदान सोडावं लागले. गॉन जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जाए 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 जाए. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 30 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज साहिल घरत येतोय, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर यावेळेला सामना नक्कीच पाहेल. बाफूट लावून टाकण्याचा प्रयत्न, शेवट या ठिकाणी गोड आहे. निर्मल सम्राट एनसीसी संघासाठी पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 34 धावा ह्या धावफलकावर कुठण्यात यश मिळत आहे. आता येणारे 24-35 धावेंचं एक माफक आव्हान म्हणावं लागेल, परंतु येणारी ती काळ वेळ दर्शवेल. टीम सायबा कशा प्रकारे त्या धावांचा पाठलाग करेल, कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असेल, ते सर्व काही आता टॉप 8 मध्ये येणारा कोणता संघ ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. दोन्ही संघ कौस्तुभ जे आपण पाहायला गेला तर तितकेच मोठी स्टार कास्ट, गोलंदाजी मार्कवर ॲक्युरेसी आहे. निर्मळ संघ म्हटला तर रोनित गोवाळकर सारखा यश वैती असेल, पहिली 2 षटकं तितकीच महत्वपूर्ण असतील. प्रदोष बैकर, मुजम्मिल खान, ऋषीदादा देसाई ह्या खेळाडूंना थांबवण्यात यश मिळेल का ती येणारी काळवेळ दर्शवेल. येणारे 24-35 धावेंचा पाठलाग हा धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा आमची संपूर्णता समालोचक कक्षात असणारे टीम अर्थातच आपण पाहतोय. द व्हॉइस ऑफ वसी विरार अर्थातच ह्या स्पर्धेचे मुख्य समालोचक भरतजी मोरे सर असतील, सोबतीनं कौस्तुभजी मेहर सर असतील. पंचांचं पॅनल आपण पाहतोय आज अजित निकम सर. संपूर्णतः महाराष्ट्रात एक अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, आणि सोबतीनं गंभीर पाटील असतील, पनू गायकवाड असतील, संपूर्णतः आमची टेक्निकल टीम, ऑपरेटर मुन्ना जयस्वाल असतील, कॅमेरा उत्सव मिश्रा असेल, सूरज यादव असेल, टेक्निकल स्कोरर हिमांशु सिंग असेल, आमचे मॅन्युअल स्कोरर ओमकार हातीम असेल, आमचे डीजे मॅन अर्थातच एक गोड असं स्वभावी आणि आमचे जवळचे मित्र अर्थातच मयूरजी भोईर असतील. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या साथी समालोचक आणि सर्वांकडून आज लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषकामध्ये आपलं देखील सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ग्रुप ए च्या दिशेने आपण कालच्या दिवसामध्ये होतो, ज्या ठिकाणी अष्टविनायक विरार संघ ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, अनिकेत मुळे एक प्रभावित करणारा खेळ, आणि त्या बळावर तो संघ ग्रुप ए मधून एकतर्फा विजय, त्यानंतर तेजस 11 ग्रुप बी मध्ये
साई श्रद्धा आणि त्यानंतर DCC नवापूरचा संघ पाहायला मिळाला. ग्रुप सी मध्ये रेहांत दुर्गेश 11 अर्णालाचा संघ आणि त्यानंतर टीम प्लेयर्स आतापर्यंत आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ टॉप 8 मध्ये JKCC अर्णाला अर्थातच जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब अर्णाल्याचा संघ. आजच्या दिवसातील ती लढत ती भिडत हे सर्व काही प्रेक्षकांच्या नजरा आता खरं तर भरत सर तो एक महत्वाचा सामना अर्थातच एकीकडे रेहांत दुर्गेश 11 आणि दुसरीकडे टीम साई श्रद्धा ह्या सामन्याकडे देखील प्रेक्षकांच्या तितक्याच मोठ्या नजरा असतील. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जिथे पाठलाग आहे आता येणारे 24-35 धावेंचा पाठलाग आमच्या सोबतीने जोडले जातील. द व्हॉइस ऑफ वसे विरार भरतजी मोरे सर. बघा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट यासाठी की नॉकआउटच्या मॅचेससाठी जो शेड्यूल पाठवलाय त्याप्रमाणे टीम प्लेयर्स आपण इथे उपस्थित राहायचंय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं फेकी झाली आहे. ओहो शानदार थ्रो परंतु प्रदोष बैकर तितकेच चपळ होते आणि त्याने ती चपळाई दाखवत असताना तिथे सिंगल रन कंप्लीट केली आहे. धावफलकाचा श्रीगणेश झाला. एका धाब्याने टार्गेट किती आहे 35 लक्ष. बघा हे 30-35-36 ची कहाणी थोडीशी डामाडोल आहे. प्रदोष बैकर आणि मुजम्मिल खान या दोघांना खेळपट्टीवरती टिकून राहून धावा बनवण्याबगैर पर्याय नाहीये. आणि असं असताना रोनित गोळकर यश वैदिक अशा प्रकारे आपल्या बॉलर्सना वापरतायत युटिलाइज करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चेंडू डायरेक्टली गेलाय नक्की कुठे फलंदाज बाद असा पंचांचा इशारा आलाय आणि मुजम्मिल खान यांना मैदान सोडावं लागते. फर्स्ट विकेट डाऊन. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादा. JKCC अर्नाळा आणि टीम प्लेयर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. JKCC अर्नाळा आणि टीम प्लेयर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. तुर्तास पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं टॉप 8 मध्ये भरत सर इथून कोणता संघ दाखल होणार ती मानाची सन्मानाची ती अभिमानाची अनेक लोकप्रिय अशी महास्पर्धा आपण पाहतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाळासोपारा नगरीमध्ये प्रथमतःच मालिकावीर बायसिकल आपण पाहतोय अशी ती स्पर्धा अर्थातच लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक. विशूजी गायकवाड यांची ती स्पर्धा अतिशय भव्य दिव्य आणि एक प्रेमात पडणारी एक आठवणीत राहणारी अशी ती स्पर्धा आपण पाहतोय. 24-35 इक्वेशन धावफलकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 2 धावा धावफलकावर. मुजम्मिल खान मुज्जू बॅक टू द डगआउट गोल्डन डकचा शिकार बनत असताना आता थोडस डोकंदुखी नक्कीच असेल. ऋषीदादा देसाई असेल प्रदोष बैकर असेल ह्या वेळेला मैदानात वेळ घेणं तितकंच गरजेचं असेल.
येस पंच डिसिजन गंभीर पाटील. फेअर डिलिव्हरी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर आहेत. प्रदोष बैकर है तो सब कुछ मुमकिन है. बेस्ट वर्सेस बेस्ट असी ती लढत, ती भिडत आपण पाहतोय. एकीकडे रोहित गोवालकर आहे, बडे मॅच का बडे खिलाडी, परंतु दुसरीकडून प्रदोष बैकर आहे. आतापर्यंत संयमी खेळी, बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. वन टू गो. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आहे, ज्या ठिकाणी थोडस आपण पाहतो आतापर्यंत निर्मळ सम्राट एनसीसी बाजूच्या खेळ हा राहत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, प्रभावित ॲक्युरेसी मारा, हे सर्व काही दर्शवलं जात आहे. आता मॅच इक्वेशन काय, येणाऱ्या 18 चेंडू, येणाऱ्या 18-31 इक्वेशन. सहा 4. आता गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अरबाज शेख, ज्या खेळाडूंना सातत्याने आपण पाहतोय VPL सारखी स्पर्धा असेल प्रभावित करून सोडले तो अरबाज. दुसरीकडे यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमा रेखावर. टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, आता सर्व काही वाजतंय. खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 9 धावा क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच परिवर्तन केलं जात आहे. दुसरीकडून निर्मळ सम्राट संघ देखील जाणतोय हा सामना तितकाच महत्वाचा आहे. ऋषीदादा पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय का, येतोय सीमा रेखावर 4 धावांसाठी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली. आतापर्यंत धावफलक खुलताय फुलताय. मॅच इक्वेशन काय, येणारे 16-22 इक्वेशन बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार. ऋषीदादा देसाई यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. एका वेगळ्या चपळाईनं फेकला होता. डायरेक्ट हिट असता तर नक्कीच प्रदोषला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु सिंगल धाव बरं धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आतापर्यंत 14 धावा या धावफलकावर येत आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धाबा धावपल करते. चांगला बाउन्स बॅक या षटकामध्ये होत असताना रोहित गोलकरला बॅक करण्याऐवजी धावा खर्ची केला. डाऊन दी ग्राउंड खेळायचा प्रयत्न, चेंडू ओहो अडवला आणि तिथे अडवत असताना यष्टीवरती लावलं गेलं. चांगली फिल्डिंग चारू दत्त पाटीलची तिथे बघायला मिळाली.
आणि या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. मजा येणार आहे या मॅचला. जो 35 धावांचा पाठलाग आहे त्या पाठलाग करत असताना सायबा संघाला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे आणि तितकाच संघर्ष निर्मल सम्राट या संघाला सुद्धा त्या धावांना वाचवण्यासाठी करावा लागणार आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलेला गिरीश चेंडूला वेगाने फेकण्याचा प्रयत्न करतात. 2 षटकं इथे संपलीत आणि 2 षटकं संपल्यानंतर धावफलकाची धावा आहेत 16-8च्या सरासरीने धावा बनल्यात. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. दोन षटकं 16 धावा झाल्यात मृदुल आणि 2 षटकांच्या अवधीमध्ये. आता म्हणजे 12 चेंडूमध्ये धावा किती बनवायच्या आहेत? 35 म्हणजेच इक्वेशन कुठे येऊन थांबले 19 वरती. 12-19 ची इक्वेशन आहे आणि 12-19 ची इक्वेशन असताना खरी कसरत आता गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज तिघांची ही लागणार आहे. त्यामुळे या मॅचला बघायला मजा येणार आहे. आणि भरत सर चांगला कमबॅक देखील. अरबाज ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर धावेंना रोख लगावला गेलाय. आता यश वैते आहे पहिला चेंडू ट्रॅपच्या साह्याने ऑन साइडच्या दिशेनं साहिल आहे. सिंगल धावफलकामध्ये ऍड येते. नाही, सिंगलने तितका परिणाम होणार नाहीये. बघा मागील ज्यावेळेला सायबा आणि जेकेसीसी ज्यावेळेला मॅच चालू होती त्यावेळेला शेवटच्या चेंडूवरती परेश जयपावकरने पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारलेला चौकार म्हणजे 7-17च्या इक्वेशनला आलेला तो चौकार, तिथून खरी मॅच टर्न झाली होती. आणि त्यांना म्हणजे आता जर का टीम सायबाला ते जिंकायचं असेल तर या षटकामध्ये ती चौकारांची हरकत तुम्हाला दाखवावी लागणार आहे. किमान 2 चौकार तुम्हाला मॅच जवळ नेतील, किमान 1 चौकार तुम्हाला शेवटचे षटक खेळण्यासाठी सामर्थ्य देतील. मजा येणार आहे. नक्कीच. आणि त्या प्रकारची रणनीती देखील असेल. आपण पाहतोय हे षटक खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल या वेळेला येतोय चौकार मिस्टर परफेक्टच्या बॅटमधून. तर चौकार आला परंतु हा चौकार आला नव्हता, हा बनवला होता. बनवून मारलं या फटक्याला. पोझिशन मध्ये आले त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या जवळून मारलेला हा फटका म्हणजे त्या फटक्याने सीमारेषा पार जाण्याचं ठरवलेलंच होतं. आणि ठरवत असताना नक्कीच मयूर थांबवतोय कारण नाणेफेक केली जाणार आहे. जेकेसीसी अर्नाळा विपक्ष प्लेयर्स दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी लगेच या. टीम प्लेयर्स जेकेसीसी अर्नाळा नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. ओहो, चेंडू गेला सीमारेखा. थँक्यू डीजे. पारस पारोळ यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल पारसजींना की आपण मंचावरती यायचंय. पारसजी पारोळ क्रीडा साहित्याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेत आणि रुपेशजी चव्हाण यांच्या साथीनं अनेक कार्यक्रम करत असताना त्यांना आपण बघितलं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल पारसजी आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही कर्णधार आलेले आहेत प्लेयर्स. पारसजींना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. दहा चेंडू 9 धावांची गरज. यश वैती समोर प्रदोष बैकर. ओहो, क्लीन बॉल, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हो नाही, इथे नो 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 ची फ्री हिट आणि त्या फ्री हिट मुळे त्रिफळचित झाल्यानंतर सुद्धा एक धाव कंप्लीट केली जाते. नाणेफेक दुसऱ्या बाजूला होताना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम प्लेयर्स आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नॉकआउट मॅचेस नव्हती सुरुवात. थोड्याच वेळात स्क्रीनवरती
तीन चेंडूचा खेळ झाला तर 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना एका धावेसाठी हा फटका खेळला गेलाय. बघा पार्टनरशिप मृदुल ही मॅच का बनली आहे. सुरुवात चांगली होती, रोनित गोवालकरने चांगला स्टार्ट दिला होता, परंतु जी पार्टनरशिप बनत चालली आहे, जी पार्टनरशिप आता नक्कीच ती पार्टनरशिप, तो संयमी खेळ आणि त्यानंतर ज्या वेळेला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तितकाच मोठा अनुभव आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं हे खेळाडू आपण पाहतोय. तो एक्सपिरियन्स यावेळेला खरं तर भरत सर मैदानामध्ये झोकावण्याचं काम केलं जातं. लास्ट बॉल 7 चेंडू 6 धावा. या चेंडूवरती जर का यशने आपला कंट्रोल दाखवला तर कदाचित हो गिरीश यादवने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला गेला. 3 षटकं संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 30. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये धावांची गरज आहे 5. सेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड. नवाड गोबा कोली भाजी काही खाती, नवाड गोबा कांबड्या काही नचती, नचवरच डॉक्टर. थँक्यू डीजे. चला 6-5 इक्वेशन आहे. सुजित चव्हाण नवीन गोलंदाज, पहिला चेंडू. क्या बात आहे. वेगवान गतीचा मारा होता भरत सर, टिचून मारा, समर इन डिलिव्हरी होती आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील परिवर्तन केलं जात आहे. आता 5 मध्ये 5 मजा येणार आहे या मॅचला. रिव्हर्सचा अटॅम्प्ट चेंडू यावे लागला सीमारेषा जवळ. चांगली फिल्डिंग. हीच जर फिल्डिंग मुकेशने या अगोदर केली असती मॅच वेगळ्या स्थितीमध्ये दिसली असती. आता तिथे एक धाव आली आहे. त्यानंतर थोडासा वेळ जातोय, फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. ओहो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. आता इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 4 मध्ये 3. ओहो आणि यावेळेला गॅप मधून चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेखा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम साहेबानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते निर्मल सम्राट. प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश, साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथ जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथ जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथ जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. विशू मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे प्रदोष बैकर. मी प्रदोष बैकर यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ बॅटिंग
इन टर्म्स ऑफ बॉलिंग. आणि असा अष्टपैलू खेळ करत असताना त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय आणि तो मॅन ऑफ द मॅचचा किताब या मंचावरती दिला जाईल. दादा पूर्ण नीट करा, जसा होता तसा पाहिजे. मीटर टेप घेऊन जा मापायला. मी विनंती करेल पारस बारूद यांना की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी समोर यायचे. पारसजी आपण या, आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल.